टायरच्या गोदामामध्ये आग लागलेली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न आता सुरू आहेत। शीर डायघर पोलीस स्टेशन परिसरामध्ये मोकळ्या जागेवर ठेवलेल्या टायर गोडाऊनला ही आग लागली आहे। घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी जवान तैनात आहेत आणि या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत। तर रेस्क्यू वाहनं या ठिकाणी आता आहेत। घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी जवान यांच्या मदतीने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। शुभम कोळी आमचे ठाण्यातले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। शुभम कडून आणखी तपशील जाणून घेऊया। शुभम, टायरच्या गोदामाला आग लागल्याचं कळतंय। मोकळ्या मैदानात होतं, प्रचंड धुराचे काळे लोट दिसतात। काय नेमकं आगीचं स्वरूप आहे? निश्चितच पाहिलं तर आज दुपारच्या सुमारास जे आहे शेर डायगर परिसरामध्ये अचानक एका मोकळ्या जागेमध्ये असलेल्या टायरच्या गोदामाला जे आहे ती आग लागलेली आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहिलं तर धुवेचे लोळ जे आहेत ते उडताना पाहायला मिळतात। सध्या घटनास्थळी मुंब्रा अग्निशामक दल असेल किंवा दिवा अग्निशामक दलाच्या गाड्या ज्या आहेत पोहोचलेल्या, तरी मोठ्या प्रमाणात शर्थीचे प्रयत्न सध्या आगीवरती नियंत्रण मिळवण्याकरता सध्या सुरू आहेत ठाणे महानगरपालिकेचे। दुसरीकडे आपण पाहिलं तर हा एक महत्वपूर्ण रस्ता आहे आणि या मार्गावरून अनेक वाहनं प्रवास करत असतात। वर्दळीचा एरिया परिसर असल्यामुळे देखील अनेक लोकवस्ती देखील या ठिकाणी आहे, त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने देखील मोठी जबाबदारी या ठिकाणी आता पार पाडताना दिसून येत आहेत। वाहनांच्यासाठी जे आहेत संपूर्ण जागा त्या ठिकाणी रिकामी केल्या आहेत, जेणेकरून मोठ्या प्रमाणात कोणत्याही प्रकारचा अडथळा त्या ठिकाणी निर्माण होऊ नये म्हणून ट्रॅफिक डायव्हर्जन देखील आता वाहतूक विभागाने सुद्धा त्या ठिकाणी करण्यास सुरुवात केलेली आहे। आणि निश्चितच आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशमन दलाला कधीपर्यंत प्रयत्न येतील हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी शुभम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। कल्याणमध्ये टायरच्या गोदामाला आग लागल्याची दृश्य आणि धुराचे काळे लोटच्या लोट संपूर्ण या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। कुठेही वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी तिथल्या प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्यावरून वर्दळ असते, रहिवासी भाग देखील आहे। मात्र मोठ्या प्रमाणात टायरच्या गोदामालाही आग लागल्यामुळे अशा प्रकारची सध्या परिस्थिती उद्भवली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत।